जय जनार्दन अनाथ आणि वृद्ध आश्रमाची रत्नकन्या ताजरावर आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू दुर्गा दिलीप गुंजाळ हिला ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था नाशिक यांच्या वतीनं श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। दुर्गा गुंजाळ हिनं आजपर्यंत महाराष्ट्रातील नागपूर, गोवा, खोपोली, मुंबई, पुणे या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करत स्केटिंग स्पर्धांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्याचबरोबर तिनं थायलंड या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व करत देशासाठी 3 पदकं जिंकून आणली आहेत आणि विशेष उल्लेखनीय यश संपादन केलं आहे। त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दखल घेत ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक डॉक्टर अनिल आठवले यांनी दुर्गाची पुरस्कारासाठी निवड केली। सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक सचिन देवरे पाटील आणि डॉक्टर अनिल आठवले यांच्या हस्ते दुर्गाला पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं। पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर विसा स्केटिंग अकॅडमी प्रशिक्षक श्याम चौधरी त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी दुर्गावर शुभेच्छांचा वर्षाव केला। जय जनार्दन अनाथ आणि वृद्ध आश्रमाचे संस्थापक परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मोनगिरी बहुरूपी महाराज त्याचबरोबर आश्रमातील विद्यार्थिनींनीही आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या। याशिवाय सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचारी NVP कॉलेजचे प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थिनींनीही दुर्गाचं अभिनंदन केलं। विविध स्तरांमधून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। दुर्गाची आई हरिभक्तपरायण संगीतामाई दिलीप गुंजाळ यांनी ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेचे आभार मानलेत। रामकृष्ण हरी। नाशिक येथे झालेला पुरस्कार वितरण सोहळा या ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था या महाराष्ट्र संस्थेने पुरस्कार वितरण सोहळा ठेवलेला होता आणि त्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये अनेक जणांचा सन्मान केलाच, पण त्याचबरोबर माझी जी कन्या आहे दुर्गा दिलीप गुंजाळ हिचा उत्कृष्ट असा सन्मान त्यांनी केला। खरं तर तिला छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात आलं आणि तिचा जो सन्मान आहे तर तो सन्मान पूर्ण आमच्या जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रम, वृद्धाश्रम, गोशाळेचा सन्मान आहे। खरं तर ही कन्या आमची महाराष्ट्रभर खेळी तर खेळली, परंतु भारतभर खेळी, विविध ठिकाणी स्केटिंग ती खेळली। स्केटिंग खेळत खेळत ती थायलंडलाही देखील जाऊन आली आणि याचबरोबर पुढे आता तिची मालदीव येथे निवड झालेली आहे आणि माझ्या लेकराला तुम्ही सर्वांनी अशा शुभेच्छा द्याव्यात आणि आशीर्वाद द्यावा अशीच मी तुम्हाला विनंती करते आणि तिचे खूप खूप अभिनंदन। त्याचबरोबर ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था महाराष्ट्र या संस्थेचेही मी माझ्या आश्रमाच्या वतीने आणि माझ्या कन्येच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानते, आभार। जय जनार्दन। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव।